नमस्कार. आपण कधी असा विचार केला आहे का की एका प्राचीन मंत्राचा आवाज तो फक्त आध्यात्मिक शांतीच नाही, पण वैज्ञानिकदृष्ट्या मोजता येणारी एक प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकतो? आज आपण गायत्री मंत्राच्या याच आकर्षक रहस्याचा शोध घेणार आहोत, जिथे विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांना येऊन मिळतात. आपण ज्या खोल ज्ञानात आज डुबकी मारणार आहोत ना, ते सगळं पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या दिव्य साहित्यातून प्रेरित आहे. चला तर मग त्यांच्याच मार्गदर्शनाने हे अद्भुत रहस्य उलगडूया. आपला आजचा हा प्रवास 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून पुढे जाईल. आपण सुरुवात करणार आहोत ध्वनीच्या ऊर्जेपासून, मग तिथून थेट ब्रह्मांडाच्या विशालतेपर्यंत पोहोचू आणि शेवटी बघू की आपले विचार आणि मंत्र या वैश्विक चक्रात कसे प्रतिध्वनित होतात. पण या सगळ्याच्या मुळाशी एक अगदी साधा पण खोल प्रश्न आहे. खरंच केवळ एकाच ध्वनीची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करून प्रचंड शक्ती निर्माण होऊ शकते का? हाच प्रश्न आपल्या आजच्या विश्लेषणाचा आधारस्तंभ आहे. चला याचं उत्तर शोधूया. चला तर मग आपल्या पहिल्या संकल्पनेत खोलवर जाऊया. भौतिकशास्त्राचा एक साधा नियम आहे की ध्वनी म्हणजे ऊर्जा. पण जेव्हा आपण वैदिक मंत्रांबद्दल बोलतो तेव्हा ही ऊर्जा केवळ भौतिक कंपनांपुरती मर्यादित राहत नाही, ती एका वैश्विक शक्तीचं वहन करते. तर मग ह्या मंत्रांच्या शक्तीचं नेमकं रहस्य काय आहे? ते फक्त शब्दांमध्ये नाहीये. जरा विचार करा. वैदिक मंत्रांची स्वतःची स्पंदनं, साधकाचा प्राण म्हणजे त्याची जीवनशक्ती, आपल्या शरीरातली जैवविद्युत ऊर्जा आणि त्याचे उदात्त विचार, हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक शक्तिशाली ऊर्जाक्षेत्र तयार होतं. ही ऊर्जा नेमकी कशी तयार होते हे समजून घेण्यासाठी एक खूपच सुंदर उदाहरण पाहूया. मूळ साहित्यातून घेतलेली ही उपमा विज्ञान आणि अध्यात्म यांना इतक्या सहजतेने जोडते. ती उपमा आहे डायनॅमो आणि ब्रह्मांडाची. इथे जप या संकल्पनेचा परिचय होतो. जप म्हणजे फक्त मंत्र म्हणणं नाही, तर एका विशिष्ट लयीत आणि स्थिर गतीने मंत्राची चक्रीय पुनरावृत्ती करणं. आणि याच लयबद्ध पुनरावृत्तीमुळे एक केंद्रापसारक ध्वनिशक्ती निर्माण होते. जणू काही ऊर्जेचे एक चक्रच सुरू होतं. आता ही तुलना किती समर्पक आहे ते बघा. जसं डायनॅमो सतत फिरल्यामुळे वीज निर्माण करतो, अगदी त्याचप्रमाणे मंत्राचा लयबद्ध जप एक शक्तिशाली ध्वनी ऊर्जा तयार करतो. दोन्ही ठिकाणी एक साधी, सतत होणारी क्रिया एका मोठ्या, रूपांतरित ऊर्जेला जन्म देते. आणि गंमत म्हणजे हे तत्त्व फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही. हीच चक्रीय गती आणि ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया ती संपूर्ण ब्रह्मांडाच्या स्तरावरही अविरतपणे घडत असते, अगदी सूक्ष्म पातळीपासून ते अगदी विशाल स्तरापर्यंत. वैदिक परंपरेत याला शब्द असं म्हणतात, म्हणजे वैश्विक ध्वनी. कल्पना करा की अवकाशात वेगाने फिरणारे ग्रहतारे एक प्रकारचा नाद निर्माण करत आहेत. हा सगळा एकत्रित नाद ब्रह्मांडाचा मूळ ध्वनी बनतो आणि याच नादाला सर्व नैसर्गिक गतीचा स्रोत मानलं जातं. आता या वैश्विक ध्वनीच्या पार्श्वभूमीवर आपण गायत्री मंत्राच्या अद्वितीय रचनेकडे वळूया. हा केवळ शब्दांचा समूह नाही, तर एक पवित्र आणि अचूक वैज्ञानिक डिझाईन आहे. गायत्री मंत्रामध्ये 24 विशेष संस्कृत अक्षरं आहेत. ही संख्या काही योगायोग नाही. प्रत्येक अक्षर एका मोठ्या आणि शक्तिशाली रचनेचा अविभाज्य भाग आहे, अगदी एखाद्या शक्तिशाली यंत्राच्या प्रत्येक भागासारखं. ही रचना एखाद्या कुलूपाच्या अचूक चावीसारखी आहे. प्रत्येक अक्षरे एक विशिष्ट ध्वनिकंपन तयार करतं. ही कंपने शरीरातल्या 24 जैवविद्युत ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करतात आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम साधकाच्या सूक्ष्म ऊर्जा शरीराला सक्रिय करतो. किती अद्भुत रचना आहे ही! आणि या सर्व ध्वनी आणि कंपनांच्या मागे एक खूप उदात्त हेतू आहे. गायत्री मंत्राचा शब्दशः अर्थ आहे, हे ईश्वरा, आमच्या बुद्धीला प्रकाशमान कर. ही केवळ स्वतःसाठी केलेली प्रार्थना नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या योग्य मार्गदर्शनासाठी केलेली एक वैश्विक प्रार्थना आहे. पण मंत्राची ही अचूक रचना समीकरणाचा फक्त एक भाग आहे. खरा बदल घडवणारा, खरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे साधकाचं मन, त्याची शक्ती आणि त्याचा संकल्प. हे एक साधं उदाहरण बघा. पाठीवर सहज मारलेली थाप आणि काळजीने प्रेमाने मारलेली थाप यात जमीन अस्मानाचा फरक आहे, नाही का? क्रिया तीच आहे, पण त्यामागची मानसिक शक्ती किंवा संकल्प तिचा परिणाम पूर्णपणे बदलून टाकतो. मंत्राचंही अगदी तसंच आहे.
मग मंत्राला खऱ्या अर्थाने विद्युतीकरण करण्यासाठी काय लागतं? तर चारित्र्याची शुद्धता, स्थिर मन आणि अढळ श्रद्धा. हे गुण तुमच्या मंत्राला केवळ ध्वनी न ठेवता एक जिवंत शक्ती बनवतात. या गुणांशिवाय मंत्र केवळ पोकळ शब्दच राहतात. दलाई लामा यांचे हे वचन या विचाराला अगदी अचूक दुजोरा देतं. आनंद ही काही तयार मिळणारी वस्तू नाही, तो तुमच्या स्वतःच्या कृतीतून येतो. याचाच अर्थ मंत्राचा परिणाम साधकाच्या स्वतःच्या आंतरिक अवस्थेवर आणि त्याच्या कृतींवर अवलंबून असतो. आता आपण या प्रवासाच्या अंतिम आणि सर्वात गहन टप्प्यावर आलो आहोत. इथे आपण ध्वनी, रचना आणि संकल्प या सगळ्यांना एकत्र आणून एका वैश्विक प्रतिध्वनी प्रणालीची कल्पना समजून घेणार आहोत. विन्स्टन चर्चिल यांनी म्हटलंय, निराशावादी प्रत्येक संधीत अडचण पाहतो, तर आशावादी प्रत्येक अडचणीत संधी पाहतो. हे वाक्य मनाच्या शक्तीचं एक उत्तम उदाहरण आहे. आपलं मन वास्तवाला कसा आकार देतं हे समजून घेतल्याशिवाय आपण वैश्विक प्रतिसाद चक्र समजूच शकत नाही. तर हे चक्र नेमकं कसं काम करतं? बघा, आपलं मन विचारलहरी निर्माण करतं. त्या ब्रह्मांडाच्या विशाल सागरात दूरवर पसरतात. तिथे त्या वैश्विक ऊर्जेने अधिक शक्तिशाली होतात आणि शेवटी वाढीव शक्तीने आपल्याकडेच परत येतात. हा जणू काही एक वैश्विक बुमरांग आहे. याचा अर्थ काय होतो? याचा एकच शक्तिशाली निष्कर्ष आहे की आपला प्रत्येक विचार आणि मंत्राचा प्रत्येक जप कधीही वाया जात नाही. तो ब्रह्मांडात जाऊन अधिक शक्तिशाली होऊन आपल्याकडे परत येतो आणि आपलीच ऊर्जा वाढवतो. तर अंतिम निष्कर्ष हाच आहे की आपण आणि ब्रह्मांड वेगळे नाही आहोत. ब्रह्मांड एक विशाल, प्रतिसाद देणारं ऊर्जा क्षेत्र आहे आणि आपले विचार व ध्वनी त्यात सक्रियपणे सहभागी होतात. आपण केवळ निरीक्षक नाही, तर आपण सहनिर्माते आहोत. म्हणून आजचा हा प्रवास आपण या एका प्रश्नावर संपवूया. आपल्या स्वतःच्या आवाजाने जागृत होण्यासाठी कोणती शक्ती वाट पाहत आहे यावर नक्की विचार करा. धन्यवाद.